बरं आता राहू द्या तुमचं काय तुम्ही दररोजच नवीन ताटात जेवायला बसताय पण गावात तुमच्याविषयी लोक काय गुजबुजतात तुम्हाला माहित आहे का? अरे पण सांगितल्याशिवाय कसं माहित होणार? लोक म्हणतात पाटलाची बायको दिसत नाही त्यातच तुमच्या सासऱ्यात शोभा दिसत नाही आणि मला भेटूही देत नाही असं गावावर सगळा हमरडा करून टाकलाय. अरे काय सांगतोस कसं म्हणजे आपल्याला आता सावधगिरीला पाऊल उचलावं लागेल. मला तसं तुमच्याकडे या कामाचा असा सराव झाला आहे पण मला त्या गण्याचा विश्वास नाही बघा. तेव्हा गणे कुणाजवळ अरे गणे काय बोलत याचा नेम नाही आज जर तसा बोललाच तर मग मात्र आपण अडचणीत येऊ. अरे त्या हराम कोरोना आताच बोलून घे. तुम्ही दोघांनी जरा कान उघडे ठेवले का? अरे 2 महिन्याखाली स्वतःच्या खुनाच्या प्रकरणात तुम्ही दोघे भागीदार आहात आणि या केलेल्या पापाचा एक शब्द जरी तुम्हा दोघांच्या तोंडून बाहेर निघाला तर गावाच्या पिस्तुलाशी हो घाबरू नका आता घाबरू नका पण अशी वेळ पुन्हा माझ्यावर आणू नका. पाटील मी तर तुमच्या कानावर जातोय आणि त्या अन्नाला मी तर काही बनवणार नाही. अरे तुझं ठीक आहे रे पण या हराम खोराला त्याच्या बातमीनुसार भेटू नये. मला किती बी बोलता आला तरी तुम्ही सांगितलं ते काम केलंच की हो मी. तसा तुम्हाला दोघांवर माझा विश्वास आहे पण मी तुम्हाला आपलं सावध केलं. अरे ही गोष्ट या कामाच्या त्या कानाला होता कामा नये. आणि गण्या आपल्या मळ्यातल्या वस्तूवर जरा बारकाईनं लक्ष ठेव. अरे कुणाला त्या वस्तीभोवती फिरकू देऊ नका. मग बघू आपलं कोण काय करताय ते. तुम्ही काय करणार मालक वस्तीवर माझा बारकाईने लक्ष आहे बघा. अरे भाजपा अरे त्याला शिरवतायला सारखं वागायला लागले. अहो पाटील असला शिरवटा घालण्यासाठीच आपण ते नाचणारे सुरेखा बॅनर ठेवले ना पाण्यावर. हे बोलावं मग बोलू तुम्ही का बघा. अरे म्हणजे तू कधी आहे मग ठीक आहे. अरे कसं आता वेळ घालवलं बाई आज कशी अशी चटकदार लावणी झाली पाहिजे.